नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण घरातील साहित्य वापरून अगदी झटपट कांद्याचे पराठे कसे बनवायचे ते बघणार आहोत। तर सर्वात अगोदर आपण त्यासाठी लागणाऱ्या पीठ मळून घेणार आहोत। तर इथे मी 2 वाट्या म्हणजे मोठ्या वाटीने 2 वाट्या इतकं गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ आणि पाणी घेतलेलं आहे पीठ मळण्यासाठी। तर आपण आता मीठ यामध्ये काढून घेणार आहोत। चांगलं मिक्स करून घेऊया। आता आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे आणि आपण जसं चपातीला पीठ मळतो ना, अगदी तसं पीठ आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। तर याच पद्धतीने आता आपण हे पीठ मळून घेऊया। इथे आपण पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे। 1 टीस्पून इतका आपण तेल काढून घेऊया आणि तेल लावून चांगलं आपण हे पीठ मळून घेणार आहोत। हे बघा, या पद्धतीने आता आपल्याला हे पीठ झाकून 15 मिनिटांसाठी असंच बाजूला ठेवून घ्यायचं आहे। तर पीठ आता आपण हे 15 मिनिटांसाठी ठेवून घेऊया आणि कांद्याची स्टफिंग तयार करून घेऊया। आता आपल्याला स्टफिंग तयार करून घ्यायचं आहे। तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया। इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत। इथे मी 1 मूठभर कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। 1 हिरवी मिरची ही सुद्धा आपल्याला बारीक चिरूनच घ्यायची आहे। सोबतच 1 टेबलस्पून इतकं बेसन घेतलेलं आहे। 1 टीस्पून ओवा घेतलेला आहे। इथे 1 टीस्पून आमचूर पावडर, 1 टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून तिखट, अर्धा टीस्पून हळद, चवीनुसार मीठ, 1 टीस्पून आपल्याला धनेपूड आणि 1 टीस्पून जिरेची पूड घ्यायची आहे। ओवा इथे मी हातावरती घेतलेला आहे। थोडासा आपल्याला क्रश करून यामध्ये घालून घ्यायचा आहे। आता आपण कांदा थोडासा हाताने कुस्करून घेऊया, जेणेकरून चांगला मोकळा होईल। हे बघा, या पद्धतीने संपूर्ण कांदा आपल्याला असा मोकळा करून घ्यायचा आहे। इथे आपण संपूर्ण कांदा या पद्धतीने असा मोकळा करून घेतलेला आहे। आता आपल्याला यामध्ये एक एक करून सर्व जिन्नस काढून घ्यायचे आहेत। मिरची, पण जे मीठ आणि मसाले घेतलेले आहेत ते सुद्धा यावरती काढून घेऊया। बेसनमुळे याला चांगलं बाइंडिंग येतं आणि कांद्याला जे पाणी सुटतं त्याला सुद्धा चांगली मदत मिळते, जेणेकरून आपण पराठे लाटू तेव्हा ते फाटणार नाही। हे बघा, आता हलक्या हाताने हे सगळं मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, इथे आपलं कांद्याचं स्टफिंग बनवून तयार झालेलं आहे। आता आपण लगेचच याचे पराठे तयार करायला घेऊया। 15 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता इथे आपलं पीठ चांगलं मुरलेलं आहे। आता आपण हे थोडंसं पोळपाटावरती मळून घेऊया। हे बघा, या पद्धतीने आता आपण जशी चपाती तयार करून घेतो ना, चपातीपेक्षा एकदम थोडंसं जास्तीचं पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे। हे बघा, इथे मी एक पिठाचा गोळा काढून घेतलेला आहे। पोळपाटावरती आपण थोडासा मळून घेऊया। आता आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची आहे। तर इथे मी कोरडं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला हे चांगलं डिप करून घ्यायचं आहे। आता आपण लाटून घेणार आहोत। हे बघा, थोडंसं कोरडं गव्हाचं पीठ हे बघा, इथे मी पोळी लाटून घेतलेली आहे। जशी आपण चपाती लाटतो चपातीपेक्षा थोडीशी आपण जाडसर ही पोळी लाटून घेतलेली आहे। आता आपल्याला हे जे कांद्याचं स्टफिंग आहे ते यावरती असं पसरवून घ्यायचं आहे। तर व्यवस्थित असं पसरवून घेतलेलं आहे। हे बघा, इथे मी पिझ्झा कटर घेतलेला आहे। पिझ्झा कटरने इथे आपल्याला एवढा पार्ट कट करून घ्यायचा आहे। कट केल्यानंतर आता आपण याचा रोल करणार आहोत। तर इकडचा जो टोक आपण कट करून घेतलेला आहे तो उचलून या पद्धतीने इथे ठेवून घ्यायचा आहे। थोडासा प्रेस करून घेऊया आणि थोडंसं आपण याच्यावरती गव्हाचं पीठ लावून घेऊया। आता हा फोल्ड जो आहे तो आपल्याला इकडे प्रेस करून घ्यायचा आहे।
बघा, याच्यावरती पण आपण थोडंसं गव्हाचं पीठ टाकून घेऊया आणि त्यानंतर या पद्धतीने असा आपण हा फोल्ड तयार करून घेतलेला आहे. थोडंसं आता वरतून आपण गव्हाचं पीठ लावून घेऊया. तर हे बघा, दोन्ही बाजूला इथे मी गव्हाचं पीठ चांगलं लावून घेतलेलं आहे. आता आपल्याला पराठा हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे. कांदा आहे तर थोडासा आपला हा पराठा थोडासा फाटतोच, पण काही प्रॉब्लेम नाहीये. या पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचा आहे. हे बघा, इथे आपला पराठा चांगला लाटून झालेला आहे. आता आपण हा तव्यावरती काढून घेऊया. गॅसवरती आपण तवा चांगला गरम करून घेतलेला आहे. आता आपण हा पराठा तव्यावरती काढून घेऊया आणि मीडियम गॅसवरती पराठा चांगला दोन्ही बाजूने खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया. पराठा इथे आपण तूप लावून चांगला भाजून घेतलेला आहे. हे बघा, या पद्धतीने तुम्हाला तुपाऐवजी तेल वापरायचं असेल तरी देखील चालू शकतं. हे बघा, दोन्ही बाजूने अगदी खरपूस होईपर्यंत आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे. आता आपण हा पराठा काढून घेणार आहोत आणि उर्वरित सर्व पराठे आपण याच पद्धतीने तयार करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे इथे आपले अगदी झटपट कांद्याचे पराठे बनून तयार झालेले आहेत. हे तुम्ही दही सोबत, लोणच्या सोबत किंवा मग टोमॅटो केचप सोबत खाऊ शकता. तर आजचे हे पराठे घरी एकदा नक्की करून बघा व ते कसे झाले आहेत ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, ईट हेल्दी, लिव्ह हेल्दी.